तयार झाला आपला घरातच बनवलेला बॉम्बे कराची हलवा. चवीला अप्रतिम लागतो. नक्की बनवा. बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया मिठाईचा प्रकार बॉम्बे कराची हलवा. बॉम्बे कराची हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 100 ग्राम साखर घेतलेली आहे, 100 ग्राम कॉर्नफ्लॉवर आहे, 1 चमचा मी मगजबी घेतलेले आहेत आणि आपल्याला फूड कलर लागणार आहे. आता आपण बनवायला सुरुवात करूया. गॅसवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण साखर घालूया आणि जेवढी साखर आहे ना तेवढंच आपण पाणी घालणार आहोत आणि आपण त्याचा पाक करून घेणार आहोत. तर आता आपण पाक करून घेऊया. इकडे पाक तयार होतोय तोपर्यंत आपण कॉर्नची स्लरी तयार करून घेऊया. जेवढं पीठ आहे तेवढंच मी पाणी घातलंय आणि आता आपण हे हलवून घेऊन एकदम पातळ याची स्लरी करूया. हे बघा, लगेच अगदी टाकताच विरघळलेलं आहे. जास्त वेळ लागत नाही आणि गाठीही होत नाहीत. पण तुम्ही चांगलं फेटून घ्या, म्हणजे एखादी छोटीशी गाठ असेल तर तीही स्मूथ होऊन जाईल. हे बघा, आपलं बॅटर आता मऊसूत तयार झालेलं आहे, एकही गाठ नाही आहे. तर आता आपण पाकाकडे लक्ष देऊया. इकडे पाकाला उकळी आलेली आहे. आपण थोडासा लिंबू, अगदी पाव लिंबाची फोड घेतलेली आहे. हे बघा, हाताच्या मध्ये अशी घ्या म्हणजे बी खाली पडणार नाही. तर आपण थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे. इकडे पाक तयार झालेला आहे. आता आपण पाकामध्ये कॉर्नची स्लरी घालून घेऊया आणि हलवून घेऊया. ढवळत राहायचं, सारखं हलवत राहायचं आहे. हे बघा, याला काची कलर येत आहे, तुम्हाला मी दाखवते. तर पण आपल्याला हलवत राहायचं आहे. आता हलवून हे बघा, मिश्रण या पद्धतीचं तयार झालंय. आता आपण 1-1 चमचा तूप घालूया आणि हलवून घेऊया. तूप घालायचं आणि हलवायचं. आता मी थोडासा खाण्याचा कलर आहे तो मी घालतेय. हलवून घेऊया. आणखीन 1 चमचा आपण तूप घालूया आणि हलवून घेऊया. आता घालूया मगजबी. आता परत 1 चमचा तूप घालूया. एकूण 3 चमचे मी तूप घातलेलं आहे. मंद गॅसवरती मी जवळजवळ 15 मिनटं हा हलवा हलवून घेतलेला आहे. आणि हे बघा, आता हलव्याचं बॅटर किती छान तयार झालेलं आहे. आता आपण सेट करायला घेऊया. माझ्याकडे चौकोनी डबा आहे आणि डब्याला मी तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे. तर आता आपण सगळं बॅटर याच्यामध्ये घालूया आणि सेट करायला घेऊया. पटापट करा. आपण आता असं छान पसरवून घेऊया. स्पॅच्युलाच्या मदतीने बघा असं प्लेन करून घ्या आणि व्यवस्थित प्लेन झालं की थंड करायला आपण 1 ते 2 तास ठेवणार आहोत. 2 तासानंतर ते चांगलं सेट होईल. मग आपण वड्या पाडून घेऊया. आता सेट करण्यासाठी 2 तास मी ठेवून देते. बाहेरच हवेवर ठेवायचं. आता आपला हलवा तयार झालेला आहे. आपण याच्या वड्या पाडून घेऊया. अलगद वड्या पाडून घेऊया.